तर छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढणार आहेत। जिल्हा परिषद निवडणूक भाजप आणि शिवसेना युतीमध्ये लढणार आहेत, त्यासाठी संभाजीनगरमध्ये आज बैठक देखील बोलावण्यात आलेली होती। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना यांची युती झालेली आहे। मात्र वैजापूरमधली भाजप शिवसेनेची युती तोडण्यासाठी या ठिकाणी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। भाजपचे कार्यकर्ते वैजापूर तालुक्यामध्ये आम्ही आता नगरपालिका लढलो, नगरपालिका स्वबळावर लढलो। भारतीय जनता पार्टी आम्ही स्वबळावर स्वतः सत्तेवर आलो आणि त्या आम्हाला न्याय नाही दिला। वैजापूरला फक्त 3 जिल्हा परिषद देत आहे। 3 आमची ताकद आहे, आमची ताकद आहे। आम्ही 20 वर्षापासून काम करतो, 20 वर्षापासून काम करतो। ज्या आमदारांनी ज्या स्थानिक आमदारांनी आमच्या चित्रावागचा बाप काढला, आमच्या चित्रावागचा बाप काढला। ज्या आमदारांनी नगरपालिकेमध्ये चित्रावागचा आमच्या नेत्याला चित्राताई वाघ यांचा बाप काढला। बाप त्या आमदारासोबत आज घोषित करायची, थांबा थोडं, वैजापूर बालेकिल्ला घोषित करायची, झालेली युती वैजापूरला मान्य नाही। वैजापूरच्या बाबतीमध्ये झालेली युती आम्हाला मान्य नाही आणि भाजपची चांगली ताकद आहे। एक तर पक्षाला आमची विनंती आहे, एक तर मैत्रीपूर्ण लढत करावी, नसता कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्ञानेश्वर पाटील जगताप यांच्या नेतृत्वात आम्ही विकास आघाडीची घोषणा करत आहोत। भाजपने आमच्यावर अन्याय केला, आम्हाला फक्त 3 जागा देत आहे। आज आमच्याकडे नगरपालिका आहे, आमची मार्केट कमिटीत देखील सत्ता आहे, आमची जास्तीची सीट आहे मार्केट कमिटीत, परंतु आज आमच्यावर अन्याय होतोय। आमच्या 6 सर्कल मध्ये आमच्या ज्या ठिकाणी आता सध्या स्टँडिंग पंचायत समिती असताना आमची ती पंचायत समिती कापण्यात आली। त्यामुळे आम्ही आता वैजापूर विकास आघाडी म्हणून आम्ही आता ज्ञानेश्वर अण्णाच्या आम्ही आता वैजापूर तर संभाजीनगरमध्ये आज युतीसाठी म्हणून बैठक बोलावण्यात आली होती आणि यामध्ये भाजप शिवसेना युतीमध्ये जिल्हा परिषद निवडणूक लढणार आहेत। मात्र वैजापूरमधल्या भाजप कार्यकर्त्यांनी याला विरोध केलाय। हे बघा सर, आम्ही गेल्या 15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीत काम करतो वैजापूरमध्ये। आज वैजापूरमध्ये आम्ही आत्ताच गेलेल्या नगरपालिका लढलो, नगरपालिका स्वबळावर लढलो। आमचे 15 सीट भारतीय जनता पार्टीचे निवडून आले नगरसेवक आणि नगराध्यक्ष देखील आमचा भारतीय जनता पार्टी झाला। भारतीय जनता पार्टीच्या कोणत्याही आमचे सीएम साहेब असेल यांची कोणाची सभा न घेता आमची भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे आज आम्ही स्वबळावर नगरपालिकेत बसलो। या ज्या आमदारासाठी आज आमच्या तालुक्यामध्ये ज्यांनी आमदार म्हणून पक्षाने त्यांना जवळपास 5 सीट नेत्यांच्या कानावर घातला होता का होता, परंतु नेत्यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलं वरून आदेश आलाय, आम्हाला जमणार नाही, तुम्हाला फक्त 3 सीटा आम्हाला देता येईल। परंतु आज साहेब आमच्या याच्यामध्ये पंचायत समितीची स्टँडिंग निवडून आलेली ती देखील जागा देण्यात आली नाही
आणि ज्या आमदारांनी आमचे वरिष्ठ नेते आमच्या ताई चित्रा वाघच्या नगरपालिकेवेळेस बाप काढला त्यांच्यासोबत आज आम्ही जायचं का, हा आमचा प्रश्न आहे. आज भारतीय जनता पार्टीची ताकद आमच्या तालुक्यामध्ये, जर आम्ही आज 8 जिल्हा परिषद लढलो तर जवळपास 6 ते 7 जिल्हा परिषद आणि जवळपास कोणत्या कोणत्या सर्कलचा विषय आहे तुमचा? आमचा सोनगाव सर्कलचा प्रामुख्याने विषय आहे. आणि महत्वाचं म्हणजे ती ओपन महिला म्हणून जागा सुटलेली आणि आज समोरच्या पक्षाने त्या ठिकाणी ओबीसी महिलेचं सीट दिलेलं आहे. म्हणजे आज आमच्या ओपनवर देखील अन्याय केला जातो. जर आज ती भारतीय जनता पार्टीकडे असती तर ओपन महिलाची त्या ठिकाणी सीट देण्यात आली असती आणि ओपन महिला म्हणजे आम्हाला न्याय मिळाला असता. आज आमचे आदरणीय देवाभाऊ असतील, आमचे आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब असतील, आज एक तळागाळातला जो मराठा समाज असेल यांना घेऊन चालण्याची घोषणा करता आणि आज आमच्या तालुक्यावरती सगळ्या समाजावर सगळ्या घटकावर भारतीय जनता पार्टीने हा एक प्रकारचा अन्याय केलाय. आणि आज या ठिकाणी सांगतो आम्ही पक्षाला कळकळीची विनंती करतो हात जोडून, जर आज आमची विनंती ऐकली नाही, आमची कळकळ जर त्यांनी बघितली नाही तर काय पुढची भूमिका काय असणार आहे तुमची? आमची पुढची भूमिका आम्ही आज संध्याकाळी तुमच्या माध्यमातून आमच्या वरिष्ठ नेते आदरणीय देवाभाऊ असतील, आदरणीय अतुलजी साहेब असतील, आदरणीय संजयजी केनेकर साहेब असतील, आदरणीय भागवतजी कराड साहेब असतील, यांनी वैजापूरसाठी जसं सिल्लोडला मैत्रीपूर्ण लढत दिली तसे वैजापूरसाठी बी फॉर्म देऊन मैत्रीपूर्ण लढत यावी. नसता आम्ही वैजापूर ज्ञानेश्वर अण्णा जगताप हे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आहे आणि आमचे नेते कैलासरावजी पवार यांच्या नेतृत्वामध्ये वैजापूर महाविकास आघाडी स्थापन करू आणि त्या माध्यमातून आम्ही सर्वचे सर्व सर्कल लढू आणि भारतीय जनता पार्टीचे ज्या 3 जागा दिल्या आहेत त्याच्यावरती एकही सीट लढून देणार नाही. आम्ही सेपरेट आघाडी करू, जसं की अमरावतीमध्ये रवी राणांनी केलं तसं आम्ही वैजापूरमध्ये करू आणि आमचं सेपरेट लढू. फक्त आमची आदरणीय देवाभाऊंना विनंती आहे का तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका. आज मराठवाड्यामध्ये नाही पण छत्रपती संभाजीनगरमध्ये एकमेव नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तो म्हणजे वैजापूरचा. कार्यकर्ते आक्रमक झालेले नाही, आता स्वतंत्र एक पॅनल किंवा आघाडी तयार करून या ठिकाणी हे कार्यकर्ते जिल्हा परिषद निवडणूक लढवणार आहेत. ज्या 3 जागांची यांची मागणी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार असतील त्यांना निवडून येणार नाही, निवडून येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह संजय, सर्वोदय TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूरचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत आणि इथली युती तोडावी अशी मागणी वैजापूरमधल्या या भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे. निर्णय झालेला आहे पण आता जी इच्छुक आहे त्यांचा रोष आता पत्करावा लागेल तुम्हाला. नाही रोज पत्कराचा विषय नाही. मला एक सांगायचं की त्यांचे सगळे प्रमुख नेते होते ना, त्याच्यामुळे काही विषय नाही. बर, तुम्ही कुण्या ठिकाणी पाणी सोडलंय ज्या तुम्हाला पाहिजे होत्या जागा? नाही फक्त एकच जागा आमची बिडकींची गेलेली आहे. बर, तर हे होते खासदार संदीपान भुमरे. तर वैजापूरमधले भाजपचे कार्यकर्ते इतके आक्रमक झाले की त्यांनी बैठकीसाठी आलेले भागवत कराड, अतुल सावे यांना देखील या ठिकाणी घेराव घातला. तसंच युती तोडा अशी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली. अखेर अतुल सावे, भागवत कराड यांना पोलिसांच्या गाडीतून इथून जावं लागलं. गर्दी फार आहे, पण मला एक सांगायचं की आता प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा प्रयत्न आहे आमचा. पण ठीक आहे, आता युती म्हणल्याच्या नंतर कुठंतरी मागं पुढं व्हावं लागतं. त्याच्यामुळं असं काही हे नाही किंवा आता इच्छा असते कार्यकर्त्याची लोकसभेला आणि आमदारकीला विधानसभेला तुम्ही युती करता तर कार्यकर्त्याची व्यवस्था युती झाली पाहिजे. त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. मंत्र्याच्या गाडीवर असं चालून जाणं किंवा आपटणं, त्यांना घेराव घालणं ही कितपत योग्य आहे? कारण तुमचाच मित्र पक्ष आहे. आता मित्र पक्ष आहे पण मी काही बघितलंच नाही. आम्ही दाखवतो इथं. नाही मी काही बघितलं नाही ना. आक्रमक झाले जसं आता महानगरपालिका निवडणुकीत झालं होतं. काय झालं काय नाही मी काही बघितलं नाही. ठीक आहे, कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या असत्या, पण मला वाटतं हा निर्णय वरिष्ठ पातळीवर तुम्हाला झालेला आहे. तुमच्या कार्यकर्त्यांकडून, शिवसैनिकांकडून असं होतं का की युती नको म्हणून? आमच्या कार्यकर्त्याकडून जे आम्ही निर्णय घेऊ ते त्यांना मान्य आहे.
अच्छा, तर तुमच्याकडे असं नव्हतं का नाही. की युती करा? आमच्याकडे गोंधळ नाही. नाही, आम्ही असं मानणार नाही. कोण होते कार्यकर्ते मी पाहिलेच नाही तर मला कसं म्हणता येईल? वैजापूरमध्ये तुमच्याकडे जास्त मला काय म्हणायचं, त्यांचे जे कोण कार्यकर्ते असतील बीजेपीचे का कोणी ते निर्णय घेतील, आपण कशाला युती ही अंतिम आहे, त्याच्यामुळे काही विषय नाही काय. नाही, वैजापूरला भाजपवर अन्याय केला आहे आणि ते शिवसेनेला सगळ्यात जास्त जागा दिल्या गेलेल्या आहेत असं म्हणतायत. नाही नाही, असं काही नाही. उलट सगळ्या जर जागेचा आपण विचार केला तर भाजपला जास्त जागा गेलेल्या. दुसरा मुद्दा असा आहे की सोयगाव सिल्लोडमध्ये तुमचेच नेते या युतीमध्ये नाहीत. आता त्या ठिकाणी मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना असणार. त्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे निर्णय घ्या. खासदार तर वैजापूरमधली भाजप शिवसेनेची युती तोडण्यासाठी इथे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.